तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर आलाय। रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या या ड्रोनमुळे भोरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान साताऱ्यासह इतर जिल्ह्यातही असेच प्रकार समोर आलेले अज्ञात ड्रोन प्रकरणाचा छडा लावण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते। दिवशी 10:30 पावणे 11ची वेळ होती। एक ड्रोन भोर शहराच्या ह्याच्यावर उडत होता, त्यामुळं त्या एक ड्रोन उडवताना काही आम्ही हे घेतलं नाही, परंतु एक 5 मिनिटाच्याच फरकाने दुसरा ड्रोन, तिसरा ड्रोन असे 4 ड्रोन ते 5 ड्रोन भोर शहरात उडताना दिसले। नागरिकांमध्ये एक वातावरण हे भीतीचं वातावरण पसरले की काही हा प्रकार काय आहे आणि हा प्रकार लोकांपुढे येणं गरजेचं आहे। इंदापूर तालुक्यामधील ग्रामीण भागात गेल्या बऱ्याच दिवसापासून आकाशातून ड्रोन फिरत आहेत। तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या फळबागांची देखील चोरी बऱ्याच प्रमाणात झालेली आहे। तर लोकांमध्ये अशी चर्चा आहे की हे ड्रोन दिवसा टेळणी करतात, शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातील घरे यांची टेळणी करतात व संध्याकाळी त्या भागामध्ये चोरी होते। याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक घबराट निर्माण झालेली आहे। दरम्यान इंदापूरमध्येही रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून गेल्या 7 ते 8 महिन्यात अज्ञात ड्रोन फिरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। हे ड्रोन अनेक गावात फिरत आहे, यामुळे या ड्रोन मार्फत काही टेहळणी केली जाते का आणि चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतात का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। पुणे जिल्ह्यातील भोर असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, अशा अनेक तालुक्यांमध्ये हे ड्रोन फिरत आहे। या ड्रोनमध्ये नागरिकांमुळे अनेक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि नागरिक गावागावात या ड्रोन बाबत चर्चा करताना आढळत आहेत। पोलिसांशी नागरिकांनी अनेक वेळा याबाबत संपर्क केला असता पोलिसांनी याबाबत सांगितले आहे की या ड्रोनला अँटी ड्रोन घेऊन या ड्रोनशी खाली घेऊन या ड्रोन जप्त केले जातील आणि हे ड्रोन ज्या ठिकाणी फिरत आहेत तेथील नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या ड्रोन आम्ही लगेच जप्त करू, यासाठी पुणे ग्रामीणच्या वतीने एक पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे। हे पथक कोणत्या कोणत्या गावात ड्रोन फिरत आहे येथे माहिती घेत आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण पसरलं आहे हे भीतीचं वातावरण कशा प्रकारे कमी होईल यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे। दीपक कापरे, TV9 मराठी।